मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे वातावरण तापलं. भगीरथ भालके शरदचंद्रजी पवारसाहेब यांची घेतली भेट. 1 तासाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे राज्यभर फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यात मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या अनेक नेत्यांसोबत गाठीभेटी होत आहेत. भेटायला आलेल्या सर्वांना ते भेट देत आहेत. त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. या सर्व भेटीगाठी आणि चर्चेनंतर त्यांना राज्यात एक भक्कम उमोट बांधायची आहे. असं असतानाच पवार गटासाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. स्वतः भालके यांनीही त्यांचे संकेत दिले आहेत. भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासंदर्भात भालके यांनीही चर्चा केली आहे. तसेच भालके यांनी पवारांकडे तिकिटाची मागणीही केली आहे. त्यामुळे भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. भालके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास शरद पवार गटाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चांगले बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भालके यांनी मीडियाशी संवाद साधला. तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार आहात का, असा सवाल भालके यांना विचारण्यात आला. त्यावर वेळ आल्यावर तुम्हाला कळवेल असं भालके म्हणाले. मी येणारी विधानसभा लढवणार आहे हे सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे. मी साहेबांनाही तसं सांगितलंय. येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होईल असं भालके म्हणाले. निवडणूक लढवणारच. महाविकास आघाडीकडून मला विधानसभेचं तिकीट मिळावं ही माझी मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत म्हाडा आणि सोलापूरमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केलं. आम्ही आमच्या भागातून त्यांना मताधिक्य दिलं. त्यामुळे आता विधानसभेत आमचा विचार करतील अशी आशा आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवारांकडून निवडणूक लढण्यास मी आग्रही असेल, पण मी निवडणूक लढवणारच आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत सारासार विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.